ओमकाली. आपण आज असं मंदिर बघतोय जिथं अजूनसुद्धा म्हणजे या कलियुगातसुद्धा भगवान शिवशंकर यांचा आपल्याला चमत्कार बघायला भेटतोय. की काय होतं, दर श्रावण ज्यावेळेस श्रावण महिना लागतो, तर श्रावण महिन्याच्या दर सोमवारी इथं यात्रा भरते आणि ह्या यात्रेमध्ये भगवान शिवशंकर स्वतः नागाच्या रूपामध्ये गादीवर बसतात आणि न्यायदान करण्याचं काम करतात स्वतः, म्हणजे सर्प रूपामध्ये. ते बी कसं की समजा एखाद्याला पोटी लेकरू बाळ नाही काय नाही, असे जर जोडा तिथं गेला, त्यांनी आपला पदर जर पसरला, तर ते नागराज काय करतात, त्या ओटीमध्ये येतात आणि परत आपल्या जागेवर गादीवर जाऊन बसतात. कुणी काही नवस केला ह्या श्रावण महिन्यामध्ये, ज्यावेळेस ते गादीवर असतात त्यावेळेस ते नवस पूर्ण करायचं काम करतात. कुणाचं दुःख असतील, अडचणी असतील, संकट असतील, ते दूर करायचं काम करतात. हे म्हणजे एकच मला वाटतं जागृत देवस्थान आहे असं, की नागाच्या रूपामध्ये, सर्प रूपामध्ये अजून सुद्धा इथं चमत्कार घडतोय. आता हे जे मंदिर आहे का नाही, ते सातारा जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजे खटाव तालुक्यामध्ये आहे आणि त्या गावाचं नावसुद्धा नागनाथवाडी असं आहे. आता दुसरं वैशिष्ट्य असं आहे की आपण बघतोय की ही जवळजवळ 30-31 फूट जमिनीपासून खोल भगवान शिवशंकरांचं इथं शिवपिंड आहे आणि हे 30-31 फूट म्हणजे सोमवार सोडून बाकीचं पूर्ण दिवस, जेवढे दिवस आहेत तेवढे दिवस हे पूर्ण आहे का नाही पाण्याने फुल भरलेलं असते, म्हणजे पाण्याखाली असते. फक्त सोमवारच्या दिवशी पाणी काढलं जातं पूजा अर्चा करण्यासाठी. तिथले जे पुजारी लोक आहेत ते पाणी काढतात आणि तुम्ही बघताय की आत्तासुद्धा आम्ही गेलो आहे संध्याकाळी सोमवारच्या, तरीसुद्धा थोडं पाणी आता भरलेलं आहे आणि माश्यांचं ह्यांचं म्हणजे एरळ नदीच्या काठावरती आहे, पण तरीसुद्धा त्या नदीचा स्पर्श नाही अजून ह्या मंदिराला. तरीसुद्धा उपळाला की लागलाय कुठून हे आतापर्यंत कोणाला काय कळलेलं नाही. आता ही मासं हे ते पूर्ण त्या मंदिरामध्ये आलेली असतात असं आहे. ही भगवान शिवशंकरांची इतकी दिव्य अशी शिवपिंड आहे. इथं भगवान शिवशंकर स्वतः शक्तीबरोबर निवास करतात आणि पूर्ण पाण्याखाली जवळजवळ 7 दिवस पाण्याखाली असतं, म्हणजे सोमवार सोडून 6 दिवस पाण्याखालीच असतं हे शिवमंदिर. त्यानंतर एक इथं असं हे झाड आहे, ह्याच झाडातून भगवान शिवशंकर नागाच्या रूपामध्ये श्रावणामध्ये बाहेर येतात आणि ज्या वेळेस पूर्ण सोमवार संपतो त्यावेळेस ह्याच झाडामध्ये जाऊन ते विलुप्त होतात, गुप्त होतात. ते डायरेक्ट पुढच्या सोमवारी श्रावणामध्ये बाहेर निघतात. आपण अशी आध्यात्मिक माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवर दररोज आणत असतो. तर खरंच आवडलं तर आपला चॅनल तुम्ही सबस्क्राईब करत जावा. ओमकाली.